माणसं कळावे आणि ते भेटण्याची आवड व्हावी, याला पुण्य लागतं महाराज. चांगली माणसं कळतच नाहीत. ज्ञानोबाला त्रास झाला, तुकोबाला झाला, भगवान बाबाला झाला, त्याच्यापेक्षा जास्त त्रास शिवाजी महाराजांना झाला. आणि शिवाजी महाराजांना त्रास जवळच्या लोकांनी दिला. बाहेरचे लोक थोडीच गद्दारी करतात. जवळचा माणूस कधी काटा काढेल काही सांगता येणार. खूप अवघड गोष्ट आहे ते कीर्तनात सांगण्याचा विषय नाही. म्हणून ही आणि नंतर मग यांची पुण्यतिथी आणि जयंती होते. हयात असताना त्रास होतो. तुकोबाला लिखाणाला स्वातंत्र्य नव्हतं, गाथा बुडवलाय. एवढे सुंदर सुंदर अभंग तुकोबाने लिहिले. सुंदर ते ध्यान, समचरण दृष्टी, श्री आनंदा, एवढे अभंग सुद्धा बुडवावेत. किती म्हणजे तुकोबाराय न कळावेत. काय कारण त्याचं? सुकृत नाही, पुण्य नाही. कीर्तन कळायला सुद्धा पुण्य लागतं. रोज मी मगाशी सांगितलं तुम्हाला, असे असे पिक्चर पाहतात जे आपल्या घरात त्या घटना घडू नये म्हणून तुम्ही सावध आहात. आणि त्याच घटना पाहायला तुम्ही पिक्चर हॉलमध्ये जाता. आणि जर एखादा आर्ट पिक्चर लागला, कलात्मक पिक्चर राहिला, ते पिक्चर चालतच नाहीत. का? ठीक आहे, नैतिकता दाखवलेली, गुंडगर्दी दाखवली, मारामारी दाखवली. हे लहान लहान पोरांचं दुर्भाग्य आहे महाराज. मैदानी खेळ बंद झालेत आणि मोबाईलवर मारामारीचे खेळ खेळतात. त्यांच्या मेंदूमध्ये लहानपणीपासून हिंसा जन्माला घालताय. तुम्हाला माहिती, तुम्ही काय पेरताय तुमच्या मुलामध्ये? ज्ञानेश्वरी पेरली, गाथा पेरला, काय संस्कार दिले? बाईला काम करायचं असतं, ते पोरगा ऐकत असतं, मोबाईल देते, ते गेम करत बसतं. गेम मारामारीचे आहेत. आणि ते मारामारीचं त्या मुलाच्या डोक्यात बसले तर आईबापाला मारणार नाही का? ते गल्ली बोळात शिकवलं काय त्याला तुम्ही? त्याच्या कच्च्या मेंदूमध्ये दुश्मन बसवलेत तुम्ही, वाईट बसू. तुम्ही किती प्रयत्न करा, त्याच्या मेंदूतून जातच नाही. म्हणून चांगल्या घरात जन्माला येण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. आणि चांगलं ठिकाणी चांगली माणसं कळावीत, घरात आलेली माणसं कळावी, याच्याकरता सुद्धा भाग्य लागतं. बहुत एवढं वाक्य लक्षात ठेवा, सुकृताची जोडी. दारूच्या गुत्थ्यावर जायचं आणि संतांनी भेटावं असं इच्छा करायची, मूर्खपणाचं लक्षण आहे. दिवसभर लोकांचे मुंडके तोडायचे. आणि हे नामदेव महाराजांचा अभंग आहे. हरिदासाच्या चरणी लोळे लोटांगण संत आले की, आणि केशी धरोनी कापी गळे. 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे. केशी धरोनी, केसांनी गळा कापता तो, आणि संत आले की लोटांगण. बहुत सुकृताची. जर तुम्हाला समाधान पाहिजे असलं ना, सुकृताचं बँक बॅलन्स पाहिजे, जोड पाहिजे, मग तुम्हाला प्रेम निर्माण होतं. मला बरेच लोक विचारतात, मला ज्ञानेश्वरी कळत नाही. मला कळावी असं काय केलंय तुम्ही? नाही, कळत नाही. तू कोण आहेस? कशामुळे तुला कळायला पाहिजे? काय समजतात स्वतःला लोक? फार व्यवहारित. माझं ते वन विभागाचं एक काम चालू आहे आणि एकाला पुण्यामध्ये उद्घाटन करायचं होतं माझ्या हातून. त्यात मला ते सगळं टेक्निकली माहिती. मग त्याने ते वन विभागाच्या अधिकाऱ्याला गोड बोलला. आता आमचं गडाचं काम आहे वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे. मग त्याला वाटलं यांच्या मार्फत तारीख घ्यायची. फार हुशार लोक, कुठून वशिला लावतील, कसे शोधतील, कुणाचं ऐकतात, कोण आहेत, काय बराबर. आणि तो त्या वन अधिकाऱ्याला घेऊन माझ्याकडे आला आणि मग त्यांनी सांगितलं, महाराज पुण्याला उद्घाटन आहे, तुम्ही यावं असं वाटतं याला. त्या माणसाकडे सगळं निरीक्षण करून पाहिलं. म्हणलं काय आहे तुझं? ते म्हणे एक 20-25 कोटीची बिल्डिंग आहेत, हॉस्पिटल आहेत, आमकाय वगैरे वगैरे सांगितलं. तुमच्या हातात उद्घाटन ठेवायचं. म्हणलं 21 वर्षामध्ये भगवानगडासाठी असं काय केलं की त्या महंताने तुझ्यासाठी 400 किलोमीटर प्रवास करावा? मराठी कळली का? जाणं 200 किलोमीटर पुणे, येणं 200. असं काय केलं 21 वर्षामध्ये की भगवानगडाचा महंत तुझ्या घरी यावा? असं काय केलं? बहुत सुकृताची. त्याच्यावर बोलतोय काय केलं? तू गपच बसला तो. आणि त्या वन विभागाला सांगितलं, हे तुमचे कामं नाहीत महाराज असले, हे धंदेवाईक लोक आहेत, यांना घेऊन येत जाऊ नका माझ्याकडे. तुमचं काही काम असलं तर सांगा. काही न करता पुण्याचं फळ आपल्याला मिळावं असं समजणं गाढवपण आहे. काही न करता एक सेव घ्या. हल्ली तर त्या महादेवाला एवढा त्रास आहे महाराज, कोणाचं ऐकलंय काय ऐकलंय मला नाही माहिती.
कधी त्याला शिवरात्रीशिवाय पाणी आणि फुलं मिळाली नाहीत, रोज बिचारा आंघोळ करतो तो. बर मला सांगा, एवढं महादेवाला सगळं वाहिले, कोणाचं कल्याण झालंय का? तुम्ही काही देवाला मूर्ख समजता का? बेलपत्र दिलं, पाणी वाहिलं की महादेव प्रसन्न व्हायला, एवढं वेड आहेत का देव? आणि एवढा सनातन धर्म वेडा आहे का? बहुत सुकृताची, चांगलं कर्म करा, मंदिरात जाऊ नका, मंदिरातला देव घरी येतो. नलगती सायास जावे वनांतरा सुखे, नलगती सायास वनांतरा जावे. घर सोडून वनांतराला जायची गरज, सुखे येतो घरा येतो. सुकृताची जोड पाहिजे. घरात चांगलं वागा, कोणाचं वाईट करू नका, कोणाला जळू नका, कोणाच्या संपत्तीवर जळू नका. जळून जळून तुमचं अंतकरण काळं पडून जाईल आणि चेहरा पाहिला की पुन्हा चप्पल काढावी वाटेल. बहुत सुकृताची, रोज सत्कर्म करा. आणि सत्कर्म शब्दाचा अर्थ कोणाविषयी वाईट विचार न करणं. सत्कर्म म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. रोज यज्ञ करा, याग करा, पंक्ती द्या, याला सत्कर्म नाही म्हणत. हे फार सुंदर बरं का, ज्ञानोबांचे फार अभंग गोड आहेत. सत्कर्म किंवा हे काय, तुम्ही तुमचं जीवन व्यवस्थित आपुली आपण करा, याला सत्कर्म म्हणतात. कोणावर जळू नका, कोणावर बोलू नका, त्याला सत्कर्म म्हणतात. आणि ते सत्कर्माची जोड म्हणजे जोडी नाही बरं का, बॅलन्स वाढलं तुमचं की या जगातलं जे सुख आहेत त्याचा आधार असणारा पांडुरंग परमात्मा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. अनुवाद, तुम्ही तुमच्या रूम मध्ये बसला आणि गुलाबजाम खाल्ले, करंजा खाल्ल्या, काही दागिने तुमच्या घरामध्ये आहेत ज्याच्यामध्ये हिरे लावलेले आहेत, पण ते रूम मध्येच आहेत, ते काही बाहेर काढले जात नाहीत. जेवण करताना दरवाजा लावलेला असतो. फ्लॅट जसा असतो ना, आता ती संस्कृती आलेली आहे. आता फ्लॅटमध्ये आतमध्ये काय आहेत, किती करोडचे दागिने आहेत, काय जेवलं जातं, शेजारच्या लोकांना माहिती नाही होत. संसाराचा नियम निसर्गतः असा आहे, अभिव्यक्त झाल्याशिवाय आनंदच मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल, अभिव्यक्त झाल्याशिवाय आनंदच मिळत नाही. कोणताही माणूस असो, निसर्गतः आहे ते, काही वेगळा भाग नाही आहे. लोकांना वाटतं की बायांच्या पोटात काही राहत नाहीत, बरोबर आहे का नाही? पण पुरुष तर बायांच्याच पोटात राहिलेले आहेत ना, त्यांना कसं काही जन्म दिलेला आहे? याचा अर्थ असा आहे की त्या लवकर प्रगट करतात. आणि पुरुष सुद्धा प्रगट करतात, ते मित्रामध्ये गपचीप पद्धतीने प्रगट करतात. आज तिकडं मी पिऊन आलो, तिकडं खाऊन आलो, बायांना नाही सांगत ते. आणि जर नाही सांगितलं तर ते मजाच येत नाही. हल्लीच्या कॉलेजच्या प्रकरण तर असे आहेत, नुसतं एखादा पोरगा बोलला किंवा पोरगी बोलली की इकडे येऊन सांगणार आमचं जुळलं म्हणून. याला अनुवाद म्हणतात. अनुवाद म्हणजे काय? मिळालेलं काहीच नाही, पण ते सांगितल्याशिवाय त्याचा आनंद येत नाही. किती चांगलं घरामध्ये जेवण करा, दोनच माणसं असू द्या, हिरे जडीत रत्न असू द्या घरामध्ये, बाहेर आले की ते चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. मग लग्नामध्ये जे प्रदर्शन केलं जातं त्याचं मूळ हेतू आहे की आम्ही किती श्रीमंत आहोत हे लग्नामध्ये दाखवलं जातं. म्हणून जुन्या काळामध्ये 2-4 हजार वर्षापासून जो डाका पाडला जातो ना, तो ते लग्नाच्या दिवशीच पडतो. कारण की जे काही जमिनीने पुरलेलं असतं, लपवलेलं असतं, इकडं तिकडं हे केलेलं असतं. कारण की त्या काळात काही बँक लॉकर नव्हते, म्हणून सूत्र पण त्या काळातले असे, धना आणि भूमो असं कुठंतरी खोदलेलं असायचं आणि त्याच्यात पैसे असायचे, सोनं असायचं. अजूनही हांडेचे हांडे सापडतात. एक तो चोर असा भेटला भगवानगडावर मला, म्हणे महाराज मी अशा ठिकाणी ठेवलंय की जे हयातीत कोणाला सापडणार नाही. म्हटलं मला तरी सांग. नाही तुम्हाला काय सांगायला हरकत आहे म्हणे. महादेवाचा नंदी बाजूला केला आणि त्याच्या खाली हांडा ठेवलाय. जागा आता कोणाला संशय काय येणार त्याच्यामध्ये? प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. इको कमी कर आणि बास ट्रबल वाढव आणि पुन्हा त्रास देऊ नको. विठ्ठल विठ्ठल.
आता आपली संकल्पना आहे की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली, त्या मूर्तीला कोणी हात लावत नाही. डाकूचं डोकं बघा तुम्ही, मग नंदीलाच बाजूला करून त्याच्या खाली खड्डा करून त्याच्या खाली ठेवला आणि त्याच्यावर नंदी ठेवला. आता लोक कशाला म्हणतील नंदीच्या खाली हांडा आहे म्हणून? चोराचं डोकं आहे. असं बरेचसे ठिकाणं असतात की लोकांना वाटतं की आपण, ते लोक श्रद्धावान नसतात. डाकू असू द्या, नाही कळालं अजून. जुने जे डाकू होते ना, आता ते राजकारणी म्हणून पुढे आलेले. ते जुने जे होते ते घोड्यावर यायचे ना. आता जास्त बोललं तर पुन्हा केस नको व्हायला. कपडे बदलले, त्यांचा पेहराव बदलला. माणसाला लुटणं काय, देशाला लुटणं काय, अवैध संपत्ती जमा करणं, हा सगळा प्रकार डाकूमध्ये येतो, शोषण मध्ये येतो. शोषण केवळ धनाचंच असतं असं नाही, मनाचं पण असतं. काही माणसं असेल कितीही करा प्रसन्नच होत नाही. काही करा तुम्ही प्रसन्न होत नाहीत. काही ना काहीतरी कमी काढणार. त्यांची संगतच नको, थोबाडच पाहायला नको. जगातली आईच एक अशी बाई आहे, बोबडं बोललं तरी कौतुक करते. आणि जग असं आहे, उत्तम व्याख्यान करा, जाताना म्हणतील बाबांनी हा पॉइंट टाकायला नको पाहिजे होता. 2 तास ऐकणार, ऐकायला येणार, आणि ऐकल्यानंतर आपण किती शहाणे आहोत हे पुन्हा लोकांना सांगणार. एवढा पॉइंट जरा चुकीचा झाला, मग ऐकतो कशाला? मला एकाने त्या युट्यूबवरची कमेंट पाठवली, त्याच्यामध्ये लिहिलं होतं महाराजांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. त्याला म्हटलं त्याच्या खाली लिह, तू पुन्हा ऐकू नकोस. कशाला ऐकतोस? उणीव काढण्याची क्षमता म्हणतात त्याला, की मी कुठेतरी चांगला आहे, बुद्धिमान आहे. आणि म्हणून तुम्ही अजूनही कल्पना करा आपली परंपरा कशा पद्धतीने आपली परंपरा चालते. लग्नाच्या दिवशीच सगळे दागिने बाहेर काढतात आणि डाकू त्या दिवशीच येतात. म्हणून त्या काळामध्ये अशी प्रथा आहे बघा. भारतीय संस्कृती कशी आहे, लोक अंधश्रद्धाळू समजतात, हा भाग सोडून द्या. कारण ते आंधळे त्यांना दिसणार तरी काय. मग लग्नाच्या दिवशी जो नवरदेव असतो तो घोड्यावर बसून येतो. आजही येतो, तो भाग सोडून द्या. आज त्याला आणतात घोड्यावर बसून. पण त्या काळामध्ये कमरेला खंजीर असायचं, तलवार असायची, टोप असायचा, डोक्यावर फेटा, आणि पोझिशन मध्ये असायचं, आणि नवरी सजलेली असायची. जर ढाका पडायचा अंदाज आला तर ह्या नवऱ्याने नवरीची इज्जत आणि तिला पळवून नेऊ नये, तिचे दागिने नेऊ नये म्हणून किमान नवऱ्याला रेडी पोझिशन मध्ये ठेवणं म्हणजे घोड्यावर बसवून नये. मग त्याच्या कमरेला ते लावलेले तलवार वगैरे, आणि त्यांनी त्या मंडपात आल्याबरोबर त्यांनी मुलीला बसवायचं डाका पडल्याबरोबर आणि घोड्यावर घेऊन निघून जायचं. त्या काळात तेच तेवढंच एक साधन होतं घोड्याचं. आता हे गाढवा असे का करतात मला नाही माहिती, पण त्या काळातली ती संस्कृती आहे की मुलीचा बचाव झाला पाहिजे, मुलीची इज्जत वाचवली पाहिजे, मुलीला डाकुनी पळवून नेऊ नये. म्हणून रेडीमेड घोड्यावर बसलेला जो नवरदेव असायचा, जसं वातावरण दिसलं की त्याला बसवायचे, तो घेऊन जा, आम्ही आमचं पाहत मागच्या मागं काही पाहू, पण मुलीची इज्जत वाचली पाहिजे. ती परंपरा झाली. दिंडीमध्ये सुद्धा तसंच आहे. आपली जी परंपरा आहे ना, आपण भजन करत 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 जातो पंढरपूरला. त्या काळात दुसरं साधनच नव्हतं. मग का जातो? आपल्याकडे पताका असते, टाळ असतात, वाजत वाजत जातो. त्या काळात जंगल होते. पूर्वी जर एखाद्या माणसाने संकल्प केला काशीला जायचा, तर लोक 10व्याला जसं रडायचे, मैतीला जसं रडायचे, तसं तो माणूस गावातून जाताना, काशीला जाताना रडायचे. का की तो काशीला गेल्यानंतर पुन्हा येणार नाही. खरं आहे ना, किती राज्य ओलांडायचे, किती किलोमीटर पायी पायी त्याला लांब जायचे. भाषा वेगळी, जंगलामध्ये जेवण मिळतं का नाही, पशुपासून वाचतो का नाही, परत येतो का नाही. म्हणून आपल्या मराठीमध्ये ती म्हण केली, काशी केली म्हणून. काशी केली शब्दाचा अर्थ संपला की आता तो जिवंत राहिलेला नाही, अशी प्रथा आहे ती आपल्या काळामध्ये. भारतीय संस्कृतीशी रिलेटेड काही संस्कृती आहेत. मग जेव्हा वाजत गाजत दिंडी जाते पंढरपूरला, त्याचे 2-3 फायदे होतात. हे डाकू सुद्धा डोंगराने बसलेले असतात. मग त्याला लांबून वराड आला असं वाटू नये म्हणून त्या पताका असतात. आणि वाजत गाजत जात असताना जे आसपास श्वापद पडलेले आहेत, विंचू साप काही रस्त्याने पडलेले आहेत,
आवाज आला की ते निघून जातात, रस्ता मोकळा करतात. म्हणून ते भजन करत 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 भेने पळती यमकिंकर म्हणजे वरचे यमकिंकर नाहीत, हे साप विंचू श्वापद हे यमकिंकर आहेत. विठाला यांच्यापासून तो सुरक्षा होते. ती आता प्रथा झाली. पुढे भविष्यामध्ये काय करावं काय नाही त्याची प्रथा निर्माण झाली. म्हणून आपल्यामध्ये काय भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या संस्कृतीप्रमाणे प्रथा आहे. कशा करता आपण दिंडी करतो, कशा करता नवरदेव लग्नात बसवतो, हे सगळी प्रथा आहे. आणि हे सगळं करत असताना जे काही आपण आयुष्यात कमवलेलं असतं त्याचं प्रगट करण्याचा टाइम असतो. आणि जर तुम्ही प्रगट केलं नाही तर तुम्हाला आनंदच येत नाही. काही काही बायांच्या घरामध्ये 300-300 साड्या आहेत. बरं, मी कमी बोलत असेल पण किमान असं गृहीत धरा 2-4 कपाट भरलेलेच आहेत, तरी पण त्यांना असं वाटतं एक साडी डबल नाही वापरायची. किती कपाट भरले असतील त्यांचे त्यांना माहितीत. आणि ती जागेवर कुसते बिचारे. नंतर मग ती भारी घेतलेली साडी 5-10 वर्ष कुजवते आणि मग दान करते. त्या दाखवल्यानंतर आनंद येतो. हा संसाराचा नियम आहे. याला प्रदर्शन म्हणतात. म्हणून तुम्ही आपण संसारामध्ये बघा, तुम्ही दाग दागिने वगैरे वगैरे, तसं भोगल्याचा आनंद जर अनुवादित नाही केला तर त्याचा आनंद येत नाही. तुम्ही अमेरिकेला गेलात, तुम्ही तीर्थयात्रेला गेलात, मित्राला जर तुम्ही सांगितलं नाही आणि चर्चा नाही केली तर आनंद येत नाही त्याच्यामध्ये. आणि याला मनुष्य अपवाद नाहीत.